नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या आहेत. कधी मंदिरातील दानपेटी तर कधी देवाचे दागिने, मुकुट याच्यावर डल्ला मारल्याचं आढळून आलंय. या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पारगावमधील मंदिरात देखील अशीच चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी तपास करत असताना एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानेच 10 ते 12 मंदिरांमध्ये चोऱ्या केल्याची कबुली दिली असून विविध मंदिरात चोरी केलेला जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी काय माहिती दिली पाहूयात. यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मंदिर चोरीच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये घडत होत्या. खास करून फरवरी महिन्यानंतर ह्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्यामध्ये पारगाव कारखाना हे जे आमचं पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा असा एक प्रकार मंदिर चोरीचा घडला होता. त्यामध्ये अधिक तपास करता असं लक्षात आलंय की एक आरोपी आहे की ज्यांनी ती मंदिर चोरी केली आहे. त्या अनुषंगाने त्यांनी गोपनीय माहिती काढली, काही टेक्निकल अनालिसिस केलं आणि त्यावरनं तो आरोपी अरेस्ट केला. त्या आरोपीला अरेस्ट केल्यानंतर असं निष्पन्न झालं की त्यांनी फक्त तिथेच नाही तर अनेक ठिकाणी मंदिरांमध्ये चोरी केली आहे. आणि त्यामध्ये फक्त पुणे जिल्ह्यातलेच मंदिरं नसून तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या अनुषंगाने 2 गुन्हे दाखल आहेत. अशा एकूण 11 गुन्ह्यांमध्ये ह्या आरोपीने मंदिरांमध्ये चोरी केली आहे. आणि देवीचे मुखवटे असतील, समया असतील आणि इतर किमती ऐवज हा चोरून नेलेला आहे. तर असा हा जो आरोपी आहे ह्याला आम्ही अटक केलेला आहे आणि सध्या तो आमच्या कस्टडीत आहे. आतापर्यंत आम्ही याच्याकडनं जवळपास 4 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.